नमस्कार, मी विनोद घाटगे. एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मराठी सिनेमाच्या इतिहासात असे अनेक क्लासिक्स आहेत की ज्यांचं नाव जरी घेतलं ना तरी आपल्या चेहऱ्यावरती मस्त छान स्माईल येतं. ती पुण्य आहे त्या सिनेमांची. यामध्येच अलीकडच्या काळामध्ये एक नाव ॲड झालं आणि ते नाव आहे एरे एरे पैसा. खरं तर तो पैसा आला, त्यांनी खूप सारं मनोरंजन केलं. तू आला, त्यानेही खूप हसवलं आणि त्यानंतर आता हॅट्रिक करतोय. एरे एरे पैसा 3 येतोय आणि त्या 3चे 3 जण इथं आत्ता माझ्यासोबत आहेत. खूप स्वागत तुमच्या तिघांचंही. जसं मी म्हणालो, कारण या सिनेमाची खरंच पुण्य आहे. हे नाव जरी घेतलं तरी छान हसू चेहऱ्यावरती येतं आणि कारण ते कमवलं आहे तुम्ही. या 3कडे वळायच्या आधी मला पहिल्या 2बद्दल खरं तर ऐकायचं आहे किंवा पहिल्याबद्दल ऐकायचं आहे. कारण अपघाताने आपण एखाद्या प्रोजेक्टचा भाग होतो आणि आयुष्यभर तो प्रोजेक्ट आपल्या सोबत राहतो, तो साथ देतो. सो काय सांगाल 1बद्दल, म्हणजे एरे रे पैसाबद्दल? एरे रे पैसा ॲक्च्युली खूप वर्ष म्हणजे मी ज्यावेळी चेकमेट नावाचा सिनेमा केला होता, तर चेकमेट लिहून झाला, चेकमेट शूट करून झाला, त्याचवेळी मी चेकमेटचं सिक्वल लिहिला होता. ओके, पण चेकमेट काही फारसा चालला नाही आणि त्यावेळी मला एक रिअलाईज झालं की अशा प्रकारचे सिनेमे जे आहेत, नॉन लिनियर स्क्रीन प्ले आणि थोडंसं इंट्रिग आणि थोडंसं थ्रिलर, तर हे सिनेमे खूप सिरियस पॅटर्नने जर केले तर ते चालत नाहीत, ते लोकांना आवडत नाहीत. तर म्हणून मी असा विचार केला की ह्याला जर कॉमेडी अंदाजात जर प्रेझेंट करायचं असेल तर कसं करता येईल, आणि त्या पद्धतीने एक विचार करायला सुरुवात केलं आणि मग एरे रे पैसाचा जन्म झाला. सो चेकमेटचा सिक्वल पण एकदम कॉमेडी जॉनरामध्ये आम्ही प्रेझेंट करायला लागलो, आम्ही लिहायला लागलो आणि अरविंद जगताप सरांनी एक 3-4 सीन लिहिले आणि तेव्हा आम्हाला कळलं की अरे हां, हे वर्क होतं यार. आणि मग एरे रे पैसा 1चा जन्म झाला. आणि सिनेमा करताना कधीच बरोबर, म्हणजे आय एम शुअर शोलेच्या वेळी पण कोणाला वाटलं नसेल की आपण काय शोले बनवतोय. रिलीज झाल्यावरच कळतं. तसंच एरे रे पैसाचं पण झालं की रिलीज झाला आणि त्याच्यानंतर तो रिलीज झाल्याच्या दिवसापासून तो लोकांनी इतका डोक्यावर घेतला, म्हणजे त्यातले डायलॉग्स, त्यातले कॅरेक्टर्स, आदित्य, बबली, सनी, अण्णा, त्यांचे डायलॉग्स हे इतकं डोक्यावर घेतलं की आम्हाला पण मजा यायला लागली की अरे अच्छा, असं काहीतरी घडलं का. आणि मग जेव्हा लोकांना आवडतं, सो लोकांसाठीच आम्ही सिनेमा करतो. त्यामुळे नॅचरली एक अभिमानाची गोष्ट असते की हा आम्ही केला सिनेमा, हा आम्ही केला. आणि त्याचाच आता 3रा भाग येतोय. सो पुन्हा एकदा अभिमानाने सांगायला आवडेल मला की हा पण आम्ही केला आहे. क्या बात आहे. संजय, आता कॅरेक्टरची नावं घेताना जेव्हा अण्णा म्हणाला तेव्हा हसू आलं. ते पुणे आहे खरं, जसं सुरुवातीलाच म्हणालो. तसंच बबलीच्या बाबतीत झालं, तसं सनीच्या बाबतीत झालं आहे. बबली तुला चिकटली आहे, म्हणजे तुला मी अनेक गंभीर भूमिकांमध्ये सुद्धा पाहिलं आहे, पण ही बबली आम्ही खूप एन्जॉय करतो. तू किती एन्जॉय करतेस? खूप एन्जॉय करते मी. बबलीचे म्हणजे तेजस्विनीचे खूप ट्रेट्स बबलीमध्ये आहेत म्हणून, आणि माझ्यातही तो ऑफ स्क्रीन खूप मॅडनेस आहे, जो मला कुठल्या तरी ऑन स्क्रीन कॅरेक्टरमध्ये उतरवायला मिळाला. आणि थँक्स टू संजय दादा आणि अरविंद जगताप आणि आता सुजय जाधव, तर ह्या तिघांनी मिळून बबलीला यावेळेला ट्रिपल मॅड केलेलं आहे. म्हणजे आता नुकताच आमच्या फिल्मचा प्रीमियर झाला आणि प्रीमियरमध्ये सुद्धा जेवढी मंडळी आली होती बघायला, त्यांच्याकडनं असे छान कॉम्प्लिमेंट्स मिळाले की तुला एवडा मॅडनेस करताना आम्ही कधीच बघितलं नव्हतं. म्हणजे एरे रे 1मध्येच बघितलं होतं आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आत्ता. तर ते म्हणाले की इतकी स्टँड आउट तू होतेस. तर थँक्यू दादा की इतकं छान कॅरेक्टर लिहिलंय. आणि फिमेल कॅरेक्टर्स मुळातच कॉमेडी फिल्म आणि फिमेल कॅरेक्टर्स याचं समीकरण तसं खूप कमी असतं, पण तेवढाच इम्पॉर्टंट पार्ट तुम्हाला. आणि इतके दिग्गज लोक आहेत रे हे, ह्यांनी तर म्हणजे आयुष्य इतकं गाजवलंय. संजय नार्वेकर सर, आनंददादा, सिद्धार्थ, उमेश, जयवंत वाडकर सर, नागेश सर, ह्यांनी ना, म्हणजे नागेश सर तरी मी म्हणते कॉमेडीमध्ये नाही, पण या फिल्ममध्ये तेही कॉमेडी करतायत. तर त्यामुळे इतके बॅरियर्स ब्रेक केलेले आहेत खूप कॅरेक्टर्सनी आणि खूप ॲक्टर्सनी. तर असे सिनेमे जेव्हा आपल्या आयुष्यात येतात की आपल्याला जनरली ज्या पद्धतीने बघितलं जातं किंवा जी इमेज आपली तयार झालेली असते ती ब्रेक करण्यासाठी जेव्हा असे सिनेमे बनतात तेव्हा, आणि त्याचा एक पार्ट असतो, प्लस त्याचा एक भाग ऑलरेडी गाजलेला आहे. बबलीचे वाक्य म्हणजे बबलीचे डायलॉग्स, सन्नीचे डायलॉग्स, अण्णाचे डायलॉग्स हे लोकांना तोंडपाठ आहेत. तर जेव्हा ही पुण्याई घेऊन एखादा सिनेमा येतो तेव्हा त्याचा भाग असण्याचा खरंच खूप अभिमान असतो. नक्कीच. पण जो जिथून मी सुरुवात केली की 1 कसा आयुष्याचा भाग झाला? 1 आय थिंक
आम्ही खूप वेगवेगळ्या टप्प्यांवरती एकत्र आलो. मी, सिद्धार्थ, उमेश आणि दादा खूप काय एक आयुष्यात आपापल्या इधर कोणीतरी झगडत होतं, प्रत्येक जणच झगडत होता वेगवेगळ्या कारणासाठी. तर आम्ही खूप कुठून आलो आणि 4 कोपऱ्यातनं एकत्र येऊन आय थिंक आम्ही मिड पॉईंटला आलो, ज्याचं नाव ये रे रे पैसा होतं. आणि जेव्हा आम्ही ये रे ये रे पैसा करत होतो तेव्हा ऑब्व्हियसली त्याची फ्रँचायझी होईल हे कोणाच्याही डोक्यात नव्हतं, कारण त्याचं नाव ये रे रे पैसा पार्ट 1 नव्हतं, नुसतं ये रे रे पैसा होतं. तर आय थिंक तेव्हा आम्ही तो एक इंडिव्हिज्युअल सिनेमा म्हणून त्याच्याकडे बघत होतो आणि संपूर्णतः आम्हाला जे त्याच्यामध्ये ओतता आलं ते आम्ही केलं. आणि नंतर पार्ट 2 पण झाला, तोही प्रेक्षकांच्या पसंतीस पडला. आणि आता पार्ट 3 ओरिजिनल कास्टिंग बरोबर येते आहे. तर त्यामुळे आमचा जेवढा नॉस्टॅल्जिक म्हणजे रादर एक आठवण होती ये रे रे पैसा 1ची, तर ती आठवण आणि त्याच उर्मीने, त्याच उत्साहाने आम्ही या पार्टमध्ये सुद्धा काम केलं. आणि आमच्यासाठी खरंच खूप म्हणजे सिनेमापुरती म्हणतो ना आपण मैत्री, तशी आमची सिनेमापुरती मैत्री नव्हतीच. कारण मग आम्ही पार्ट 2मध्ये आम्ही कोणीच नव्हतो, चौघंही नव्हतो इनफॅक्ट. पण तरीही ती टिकली आणि आज हा सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीस. म्हणजे 18 जुलैपासून चित्रपट रिलीज होतोय आणि प्रेक्षकांनी खरंच म्हणजे आमच्या दादाचा वाढदिवस सुद्धा आहे 18 जुलैला, तर त्याला लिटरली बॉक्स ऑफिसवरती एक खूप छान शुभेच्छा मिळणार आहेत तुम्हाला आणि ऍडव्हान्स मध्ये पण मिळतील आणि त्या दिवशी सुद्धा हाऊसफुल शुभेच्छा मिळतील. अगदी आत्ता तेवढीच शुभेच्छा देतो. अपेक्षा आहेत, एवढीच अपेक्षा आहे. येस, तुम्ही काम करत राहिलात, पैसा ए रे रे पैसा म्हणत राहिलात, ते करत राहिलात आणि पैसा येत राहिला आणि म्हणून पुढचा सिनेमा होत राहिला. सिद्धू, तू जेव्हा पैसा 1 केला होतास, पैसाचा भाग झालास, तेव्हाही तू वेगळ्या पद्धतीनं तुझाही स्ट्रगल सुरू होता. तुझ्या त्या काय सांगशील इन होण्याचा काळ? नाही, मला फुल फिल्मी इन आहे माझा ये रे रे पैसामध्ये. कारण तेव्हा अशी न्यूज आली होती की अमय खोपकर सर एक सिनेमा प्रोड्यूस करत आहेत आणि संजय जाधव सर तो डिरेक्ट करत आहेत आणि त्याचं नाव ये रे रे पैसा आहे. आणि मी तृप्ती आणि आम्ही कुठेतरी शॉपिंगला गेलेलो आणि मला अमय खोपकर दाचा फोन आला की कुठे आहेस तू? तो बोललो मी जरा दादा इथे आलो, एक काम कर आता लगेच संजय जाधवला फोन कर. तर माझा पुढचा प्रश्न असा होता, दादा ये रे रे पैसा? ते बोलले हा, मी संजयशी बोललोय, तू पटकन फोन कर. सो तो फोन कॉल माझ्या आयुष्यातला म्हणजे त्याचा 7 करोड जीत गए त्याच्यानंतरचा असेल कदाचित. एवढा इम्पॉर्टंट फोन कॉल होता, कारण काम पाहिजे होतं आणि खूप वर्षांची इच्छा होती. म्हणजे मी त्याच्या अगोदर फक्त लढ म्हणा नावाचा एक सिनेमा केला होता संजू दादा बरोबर, पण एक संजू दादा बरोबर काम करायची इच्छा खूप होती. आणि कसं होतं ते कधी कधी करायला मिळेल, कधी कसं 1 to 1 करायला मिळेल. आणि त्याची चर्चा खूप होती, ये रे रे पैसाची चर्चा खूप होती की संजू दादा स्टाईलाइज फिल्म घेऊन येतात वगैरे. आणि तो फोन कॉल मी पटकन संजू दादाला फोन केला आणि आम्ही भेटलो. आणि मला त्यांची एक गोष्ट खूप आवडते, म्हणजे ह्या सगळ्या 1च्या प्रोसेसमध्ये ॲक्सेप्टन्स नावाची एक गोष्ट असते की आपण काय केलं आहे, आपलं काय वर्क झालं आहे, आपलं काय वर्क नाही झालं आहे, आपलं काय करायला पाहिजे. त्यांना ते भ्रमात न राहताना ती वस्तुस्थिती स्वीकारतात आणि तो संजय जाधव मला मिळाला. तर ते मला ऐकायला लागले की काय गोष्ट कशी माहिती आहे. तर मी बोललो गोष्ट सांगू नका तुम्ही, मला काम करायचं आहे, कॅरेक्टर काय. कारण मला असं वाटतं की दिग्दर्शक लेखकाला जी गोष्ट माहिती असते ती नट पण नीट आत्मसात करू शकत नाही, तुम्ही जस्ट फॉलो करा. आणि तीच गोष्ट फॉलो केली. तर तेजश्री पंडितसारखी मैत्रीण भेटली, उमेश कामतसारखा मित्र मिळाला, जिथे आम्हाला असं कळलं की आम्ही एका सेम थॉट प्रोसेसने काम करतो, आयुष्य जगतोही आणि काम करायची उर्मी इच्छाही आहे. त्यामुळे पॅशनेटली डबल काम केलं त्यात. आणि फक्त काम करत होतो. मायबाप रसिक प्रेक्षकांनी तो सिनेमा उचलून धरला. अमेदांनी 2 केला, मग अमेदांना 3 करावा असं वाटला आणि 3मध्ये पुन्हा एकदा संजयदा, मी, उमेशदा आणि तेजश्री पंडित आणि संजय नार्वेकर सर होते. सो मला खूप बरं वाटतं. मला संजय जाधवदाबद्दल एक गोष्ट सांगायची ना की आपल्या इंडस्ट्रीत म्हणजे मी गेली 25 वर्ष काम करतो, प्रत्येकाला सांगतो 25 वर्षात मी वेगळ्या पद्धतीचे दिग्दर्शक पाहिलेत. म्हणजे श्वासपासून ते आता थांबायचं नाहीपर्यंत नवीन पिढी येते, वेगळी इनोव्हेटिव्ह गोष्टी येतात. तर मला वाटतं गेली 25 वर्ष ना प्रयोगशील आपल्या सिनेमाबद्दल राहणं हे संजय जाधवचं वैशिष्ट्य म्हणूया. यश तर आहे, यश अपयशच्या पलीकडे गेलाय तो माणूस. म्हणजे मला तेच आवडतं की आपलं कामावरचं प्रेम नाही मिळालं आणखीन करू, हे तर त्यांच्यात आहे. पण ना ही प्रयोगशीलता प्रत्येक सिनेमा काढून बघ, कुठलाही रिंगा बघ, त्यात एक रिव्हर्स गाण्याचं काहीतरी त्यांनी केलं होतं. एक गाणं काहीतरी त्यात 108 का 9 एडिटमध्ये कट होते, हिरोला स्टाईलाइज. रे रे पैसा मध्ये सुद्धा जो कॅमेरा एक सिक्वेन्स तुम्ही जो 100 कॅमेरे
60 कॅमेरे लावले होते, yes. मला ते वाटतं ही विश्वासार्हता आणि त्यांचा एक प्रेक्षक वर्ग त्यांनी त्यांची 30-40 वर्ष झाली असेल इंडस्ट्रीत, तर त्यांनी तयार केला आहे. त्यांचा एक प्रेक्षक वर्ग आहे. एक संजय जाधव, मी म्हणत 100 पैकी म्हणतो 50 असतील, 25 असतील, 60 असतील, पण प्रत्येक सिनेमाघरी ना तो प्रेक्षक वाढत चालला आहे. ही गोष्ट मला त्यांची खूप भावते की त्या प्रेक्षकांसाठी करतोय, फॅमिलीसाठी करतोच, पण एक तरुण यूथ आताही तरुणाई मराठी सिनेमाकडे यायला पाहिजे. अरे आम्ही ह्या इंडस्ट्रीत हे पाहिलं, आम्ही ह्या इंडस्ट्रीत हे पाहिलं. मराठी इंडस्ट्रीत सातत्याने असा स्टाईलाइज सिनेमा देणारा आमच्या पिढीतला किंवा ज्याच्याकडे काम कर, नवीन पिढीत आता पोरं येतील ते पण कधी कधी म्हणतात आम्हाला संजय जाधव स्टाईल सिनेमा करायचा आहे. सो ती एक संजय जाधवनी तयार केली, त्याची एक त्याचा एक चांगुलपणा, त्याची एक फिल्म मेकिंग आहे. आणि त्या फिल्म मेकिंगमध्ये किंवा त्या फिल्ममध्ये प्रत्येकाला भाग व्हायचं वाटतं. आणि माझ्यासारख्या नटाला तर मी उडी मारतो जेव्हा ते मला एक सन्नी कॅरेक्टर देतात. आणि सन्नी कॅरेक्टर देऊन सुद्धा म्हणजे जसं महेश मांजरेकर सर करतात की तुला करायचं ना ते तुझ्या सिनेमात कर, मला जे हवं ना ते माझ्या सिनेमात कर. तर ते थांबवणं नटाला की सिद्ध्या मला हेच पाहिजे, मग असंच कर, ह्या पद्धतीने कर, हे मला खूप भावतं त्यांचं. आणि म्हणून त्यांचे सिनेमे थोडे वेगळे असतात आणि मनाला भावणारे असतात. मला म्हणजे आता हा बोलताना असं वाटलं की उमेशचा जो डायलॉग आहे सिनेमामधला की 100 कोटींचा सिनेमा, ते मला संजय जाधवची भावना वाटली. कारण जर एवढं सगळं काम वर्कआउट करत असाल, म्हणजे इव्हन या मुलाखतीच्या आधी पण तेजस्वीने तो व्हिडिओ शूट केलाय, आपल्या मुलाखत सुरू व्हायच्या आधी दादा या कॅमेरावरती होते आणि तेही चेक करत होते. कारण प्रत्येक काम आपलं छान व्हावं आणि जर एखादी गोष्ट छान नाही झाली तर ती का नाही झाली याच्यावरती विचार करणं आणि ती इम्प्लिमेंट करणं, खरं तर हा सगळा प्रयोग म्हणूनच आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहत असतो. सो हे संजय दादा कुठे सापडले, स्वतःला सापड नसतं, हे शिकणं जे आहे ते कुठून आलं? मला असं वाटतं की शिकणं ऑलवेज फेलियरमधनंच येतं. जेव्हा तुम्हाला अपयश मिळतं, 2 गोष्टी असतात की यश मिळतं त्यावेळी काय कोणी यश मिळतं त्यावेळी आपण लोकांना शिकवायला लागतो ना. अपयश मिळालं ना की लोक आपल्याला शिकवायला लागतात, पण मला असं वाटतं की मी ह्या प्रोसेसमध्ये एवढं शिकलो आहे, फिल्म आवडते, फिल्म नाही आवडत. फिल्म आवडते त्यावेळी ती हिट होते, फिल्म नाही आवडत त्यावेळी ती फ्लॉप होते. या प्रोसेसमध्ये फिल्म आवडली, प्रेक्षकांना आवडली, फिल्म नाही आवडली, प्रेक्षकांना नाही आवडली. प्रेक्षकांना नाही आवडली म्हणजे आपलं काहीतरी चुकलंय ना. बरोबर. प्रेक्षकांना दोष देण्याचा अर्थ नाही, त्यांच्याकडे चॉईस आहे आवडणं की न आवडणं. तुम्ही जर चांगली फिल्म बनवली आहे तर ती त्यांना आवडणारच, तुम्ही वाईट फिल्म बनवली त्यांना नाही आवडणार. तर त्यांना दोष देण्यापेक्षा जर आपण आपल्या चुका सुधारल्या तर खूप बरं. ह्या मताला मी खूप आधीच पोचलो आणि आय स्टार्टेड फाइंडिंग आउट माय मिस्टेक्स की आपण कुठे चुकतोय. म्हणजे कधी कधी असं होतं ना की कधी कधी आपण स्वतःशी पण खोटं बोलतो. नाही रे, मी फिल्म कमालच बनवली आहे, लोक नाही आले, असं होत नाही. फिल्म कमाल बनवली आहे तर लोक येणार, नाही आले ना म्हणजे आपलं काहीतरी चुकलंय. तर आपलं काय चुकलंय हे आपण फिगर आउट करूया आणि नेक्स्ट टाइम त्या चुका सुधारूया. कारण मी एका क्लॅरिटीने फिल्म बनवतो की मला प्रेक्षकांसाठी फिल्म बनवायची. बरोबर. मला कधीच आता मी एक जग बदलून टाकतो, आता मी काहीतरी संबोधन करतो, आता मी लोकांना शिकवायला जातो, यासाठी मी फिल्म बनवत नाही. मला असं वाटतं मी जो ऑडियन्स स्वतःचं सगळं काम टाकून थिएटरच्या 4 पायऱ्या चढतो, बॉक्स ऑफिसवर तिकीट काढतो आणि तुमचा सिनेमा बघायला येतो, तो त्याच्या चॉईसने येतो, त्यासाठी त्याचे एफर्ट्स आहेत, त्याच्या एफर्ट्सची काहीतरी व्हॅल्यू आहे आणि ती व्हॅल्यू मला त्याचं मोजमाप करणं गरजेचं आहे. मला ते रिटर्न्समध्ये त्यांना काहीतरी देणं गरजेचं आहे. बरोबर. सो मी ते द्यायचा प्रयत्न करतो. एवढं मी खूप आधीच स्वतःशी ठरवलं आहे आणि त्याच दृष्टीने मी काम करतो. दॅट्स इट. वा. खरं तर हा एक भाग आहे की आपण सिनेमा उत्तम करणं, काम उत्तम करणं, लोकांना ते आवडेल असंच काम देणं, पण तिथवर लोकांना घेऊन येण्यासाठी पुढचा एक टप्पा असतो प्रमोशन येण्या सगळ्या गोष्टींचा. आणि त्यावरती सध्या खरं तर तुम्ही खूप मेहनत घेत आहे, कारण ती घेतली पाहिजे. तुला काय वाटतं प्रमोशनचा, म्हणजे सेकंड जो भाग आहे त्या भागाबद्दल काय सांगशील? कारण 18 जुलैला तुमचा सिनेमा येतोय. जसं मी सुरुवातीला म्हणालो की या सिनेमाची पुण्याई आहे, तर लोकांना फक्त एवढंच ऐकायचं आहे की तो कधी येतोय, कुठे येतोय, हे लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुमचा सगळा हा प्रपंच सुरू आहे प्रमोशनचा. हो, आता तू म्हणालास म्हणून मी सांगू इच्छिते प्रेक्षकांना की 18 जुलैला ये रे रे पैसा 3 रिलीज होतोय. आम्ही खरंच खूप धावपळ करतोय. म्हणजे कुठलाच कलाकार किंवा कुठलाच टेक्निशियन, दिग्दर्शक, निर्माता हा प्रमोशनमध्ये कच खात नाही. बिकॉज ते त्याचं अल्टिमेट
तो शेवटचा प्रयत्न असतो त्याचा, लोकांपर्यंत सिनेमा पोहोचवण्याचा. तर त्यामुळे तो कच खात नाही, तो कायम वेगवेगळ्या पद्धतीने प्रमोट करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या आयडियाज शोधत असतो. आणि आम्ही सुद्धा आत्ता आम्हाला वाटतं की आमच्याकडे दुसरे कपडे पण नाही आहेत, म्हणजे इतकं मी हे घालून फिरतोय की आता बहुतेक एवढे ब्रँडिंग करतोय. मला असं वाटतं की सिनेमाचं प्रमोशन हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला खूप लोकांपर्यंत पोहोचता येतं. तुम्ही सुद्धा आमच्यावरती तेवढंच प्रेम करता, तुम्ही सुद्धा आम्हाला प्रेमाने बोलवता, आमच्याशी गप्पा मारता आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा तो प्रयत्न करत असता. खूप वेळेला असं म्हटलं जातं की सिनेमे पोहोचत नाहीत आमच्यापर्यंत, पण त्याच्यावरती आम्ही सुद्धा एक इंडस्ट्री म्हणून काम करतो आहोत. आम्ही सुद्धा आमचे कुठे कुठे आम्ही कमी पडतो आहोत हे आम्ही सुद्धा शोधतो आहोत. पण असं नाही होत. आमच्या हातात जेवढ्या गोष्टी आहेत ना तेवढ्या आम्ही सगळ्या वापरतो. म्हणजे सोशल मीडिया असू देत, पर्सनली लोकांना भेटणं असू देत, तुमच्यासोबत गप्पा टप्पा असू देत, न्यूज चॅनलवरती असू देत, कुठल्या टेलिव्हिजन शोमध्ये असू देत, पण आम्ही जातो आहोत आणि आम्हाला जमेल तितकं आम्ही प्रमोट करतो आहोत. तर मला असं वाटतं की आता खरं तर प्रेक्षकांची बारी आहे. म्हणजे आता त्यांनी आम्हाला हे सांगावं की हो तुमचा एक सिनेमा आम्हाला खूप आवडला होता, किंवा दुसरा सिनेमा, आता ह्याचा तिसरा पार्ट आहे म्हणून मी म्हणते की तुमचे 2 सिनेमे आम्हाला खूप आवडले आणि म्हणून कदाचित तिसरा सिनेमा होतो आहे, त्याची निर्मिती करावीशी वाटते आहे, तर आम्हाला तिसरा बघायलाही आवडेल हे त्यांनी प्रेक्षकगृहात येऊन आम्हाला खरंच बोलून दाखवावं. आणि अलीकडच्या काळामध्ये लोकांनी ते दाखवून दिलंय. म्हणजे गुलकंद असेल किंवा याचा थांबायचं नाही असेल, थांबणं नाहीये. काय सांगशील, कारण सक्सेस पार्टी सध्या तुझ्याही जोरदार सुरू आहेत. नाही, मला प्रमोशनबद्दल बोलायला आवडेल. मला सिनेमा जेवढं करताना म्हणजे एक्सायटेड असतो तेवढं सिनेमा प्रमोशनसाठी मी प्रचंड एक्सायटेड असतो. म्हणजे मला माहीत नाही, मी सिनेमा रिलीज व्हायच्या 1-1.5 महिना तर मी फक्त सिनेमाचं प्रमोशन करत असतो. पण ही गोष्ट मला खरंच महेश मांजरेकर सरांनी शिकवली होती. मी शिवाजीराजे भोसले बोलतोच्या वेळेला ते मला सचिन खेडेकर सरांबरोबर अख्खा महाराष्ट्र फिरवला त्यांनी मला नागपूरमध्ये घेऊन गेले, ते मला कोकणात घेऊन गेले. थिएटर्स बघ, कुठला ऑडियन्स कुठला आहे, कुठला पत्रकार कसा आहे, त्याशी कसं कनेक्ट व्हायचं. तर मला वाटतं माझी जबाबदारी ॲज अ ॲक्टर म्हणून की माझंही काम येतं आहे. तर आम्हाला नाही माहिती याच्यापेक्षा दादा येतोय बघ, म्हणजे एक प्रमोशन तेव्हा तर असं व्हायचं ना दादा, टी-शर्ट छापलेले असायचे आणि आपण नाशिकला फिरताना किंवा पुण्यात फिरताना ना आपण उतरून म्हणजे सिग्नलला गाडी थांबली की आपल्या गाडीतून उतरून ते टी-शर्ट एखाद्या मुलाला जायचं, हे टी-शर्ट घाल तू, ते एक वेगळं प्रमोशन व्हायचं. अशा वेगवेगळे कृत्य आहेत. संजूदा जेव्हा दुनियादारी आणि तो पॅटर्न आला होता तेव्हा हे कॉलेजेस वगैरे करायचे, क्राऊडमध्ये जायचे. तेजस्विनी पंडित म्हणाले, तेव्हा तेजस्विनी म्हणाले ती बरोबर आहे की ना, वेगवेगळ्या कृत्या काढतो आम्ही मायबाप रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी. कधी कधी काय होतं, दिग्दर्शक आहे, निर्माती आहे, तेव्हा तिथं त्यात हाय थॉट येतो की त्याचं कन्व्हर्जन किती होतं. कॉलेजला गेलो फक्त हाय करतात पण लोक बघत नाही. बरोबर. पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला पाहिजे. आपण 500 लोकांकडे गेलो, 50 लोक आपल्या पिक्चरला आली तरी ते प्रमोशन यशस्वी असतं. तर मी प्रमोशन ह्या गोष्टीला आम्ही एक रील पण केला होता जिथे हे लोक सिरियसली विचार करतात हे प्रमोशनमध्ये एक्सायटेड असणार नटकोण. तर मला ती गोष्ट खूप आवडते. आपण काम करणं आणि आपलं काम आपण पोहोचवणं ही पण नटाची तेवढीच मोठी जबाबदारी. काम केलं आणि संपलं असं नाही. कारण निर्माते, दिग्दर्शक म्हणजे आम्ही प्रमोशन करत असताना दादा एक वेगळा झोनला होते. सिनेमाची DCP येईपर्यंत, सेन्सॉर होईपर्यंत, म्हणजे शूटिंग संपलं, डबिंग संपलं की नटांचं, दिग्दर्शकांचं काम थांबत नाही. म्हणजे 18 जुलैपर्यंत आणि 18 जुलै नंतर सुद्धा प्रमोशनला फिरणार होतं. ती गोष्ट खूप छान आहे. आणि सक्सेस पार्टी म्हणण्यापेक्षा मला खूप छान वाटतंय. मी नेहमी म्हणतो मी किती चांगला कलाकार आहे मला माहिती नाही, पण मी नशीबवान कलाकार आहे की माझ्या नशिबात ना तो आनंद आहे. आणि तो ह्याच लोकांमुळे आहे. ये रे रे पैसा 1 सुपरहिट झाला तेव्हा ह्याच लोकांबरोबर होता. आज ह्या लोकांबरोबर सिनेमाचं प्रमोशन करतोय तेव्हा कुठेतरी आता थांबायचं त्यांची सक्सेस पार्टी करतोय. तिकडे गेल्यानंतर लोक ये रे रे पैसा 3 बद्दल एक्सायटेड आहेत. तर ही सगळी गोष्ट आहे. हा मराठी सिनेमाचा हा काळ आहे, हा मला खूप आनंदित वाटतोय. मला खूप मस्त वाटतंय की गुलकंदला जात आहेत, जारणला जात आहेत, आता थांबायचं नाहीला जात आहेत, ये रे रे पैसा 3साठी एक्सायटेड आहेत. आम्हाला टॅग्स एवढे असतात की आम्ही बघतोय, दादा बघतोय, आम्हाला छान वाटतंय. आदित्य, सन्नी आणि बबली अण्णा ही कॅरेक्टर लोकांपर्यंत पोहोचली आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे. क्रिएटर संजूदादाच आहेत, त्यांच्या डोक्याचेच आहेत. म्हणजे मी त्यांना असं म्हणालो होतो वेगळी बदलूया का नावं, काय पाहिजे सिद्ध्या तुला तीच नाव. तर ते त्यांचं मला वाटतं की एक सिनेमा बनवण्यासाठी आणि पोहोचवण्यासाठी प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते, अमय दादापासून सगळे, ही सगळ्यांची मेहनत आहे. ती मेहनत
मला वाटतं तो सक्सेस पार्टी कधी आमची सुरू होती माहिती आहे का? आज आमच्या ग्रुपवर ना पहिलं तिकीट बुक झालंय बुक माय शोवर. क्या बात आहे. ती खरंच ह्या माणसासाठी यांनी जो घाम गाळला त्यासाठी सक्सेस पार्टी आहे की आज ॲडव्हान्स ओपन झालं, माझं एक तिकीट गेलं यार. याच्यापेक्षा आमच्यासाठी कुठली सक्सेस पार्टी असणार आहे? 500च्या ऑडिटोरियममध्ये 250 लोक आली, आमच्यासाठी सक्सेस पार्टी आहे. 500 आले तर बिग ब्लॉकबस्टर आहे. पण वाढू दे हळूहळू. आणि या गोष्टीसाठी आम्ही सगळेच, उमेश दादा आज नाही, त्यांची तब्येत बरी नाही म्हणून, पण आम्ही सगळेच कलाकार ज्या पद्धतीने सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल याची काळजी घेतो. नक्कीच. त्यांनी खूप छान आहे. महत्त्वाचा एक शब्द त्यांनी घेतला, कन्व्हर्जनचा. प्रमोशन आपण करत असतो पण त्यातून कन्व्हर्जन होणे खूप गरजेचं आहे. निर्माती म्हणून त्या शब्दाकडे कसं बघतेस तू? नक्कीच हे खूप महत्त्वाचं आहे. आम्हाला याच्या आधीसुद्धा खूप वेळेला असं झालं आहे की आम्ही खूप ठिकाणी गेलो आहोत, आम्हाला बोलवलं गेलं आहे, पण त्यांचा फायदा जास्त झाला आहे आम्हाला बोलवलं आहे आणि आमच्या चित्रपटाला त्याचा काहीच हे नाही मिळालं आहे, म्हणजे फायदा झालाच नाही इनफॅक्ट. तर त्यांना फेसेस मिळतात, ते पण आम्हाला आपुलकीनीच बोलवतात, पण मग त्याचं कन्व्हर्जन इंटू ऑडियन्स खूप वेळेला होत नाही. तर निर्माती म्हणून मग आम्हाला सुद्धा विचार करावा लागतो की कुठल्या पद्धतीने काय केल्याने विन विन सिच्युएशन येईल की त्यांना सुद्धा आम्ही अवेलेबल होऊ आणि आम्हाला सुद्धा ते मिळतील, म्हणजे प्रेक्षक मिळतील. तर ह्या सगळ्यावरती आम्ही अजूनही फाइंड आउट करतोय. असं नाही की आम्हाला त्याचं पूर्णतः उत्तर मिळालेलं आहे, त्याच्यावरती रिसर्च चालू आहे. पण मी म्हटलं तसं की कुठेच आम्ही कमी पडता कामा नये असं आम्हाला वाटतं की निर्माते म्हणून, अभिनेते म्हणून, दिग्दर्शक म्हणून, तंत्रज्ञ म्हणून, की उद्या आहे ना चित्रपट जरी नाही चालला, ये रे रे पैसा 3च्या बाबतीत हे होणार नाही, पण उद्या जर का कुठलाही चित्रपट नाही चालला तर कोणालाच असं नाही वाटलं पाहिजे अरे यार आपण कमी पडलो. राईट. म्हणजे आपण ती मेहनत नाही घेतली की आपण अर्ध्यातनंच कच खाल्ली किंवा आपण पोहोचलो नाही यार. तर आत्ता आम्ही ज्या पद्धतीचं प्रमोशन करतो आहोत किंवा जिथे जिथे फिरतो आहोत किंवा ज्या पद्धतीने शक्य असेल त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवतो आहोत, आम्हाला उद्या उठून असं नाही वाटणार आहे की आम्ही कमी पडलो की आम्ही हे नाही केलं. सो आय थिंक प्रयत्न करणं, मेहनत करणं ह्याला काही पर्यायच नाही आहे. हे आपल्या हातात आहे आणि तेवढं आपण 100% करूया. नक्कीच. मला तिचाच मुद्दा पुढे घेऊन जायचा की मी कुठे कमी पडलो नाही ही भावना असली पाहिजे सोबत. जेव्हा लोकांनी पाहिला, म्हणजे एरे रे पैसा जेव्हा आला तेव्हाचा काळ आणि आत्ता 100% प्रेक्षक बदललं आहे, नवीन काहीतरी त्याला हवं आहे. अर्थात हे कॉमेडी तो जॉनर लोकांना आवडतो. या स्क्रिप्टचा विचार करताना, या स्क्रीन प्लेचा 3चा विचार करताना काय विचार होता की आपण 100% द्यायला हवं? एक तर मला असं वाटतं प्रेक्षक बदललं नाही. कारण मी का सांगतो, एक सिम्पल उदाहरण, ये रे रे पैसा 3 ज्यावेळी आम्ही अनाऊन्स केला ना, जेव्हा सोशल मीडियावर अनाऊन्स केला, तर त्या पोस्टरवर खाली ज्या कमेंट्स होत्या ना, त्या कमेंट्समध्ये डायलॉग्स होते. ओके, सनीचे डायलॉग्स, अण्णाचे डायलॉग्स, बबलीचे डायलॉग्स, आदित्यचे डायलॉग्स होते. सो मला असं वाटतं की प्रेक्षक नाही बदलला, प्रेक्षक वाट बघतायत. बरोबर. प्रेक्षकांना आठवत आहेत हे लोक. सो नॅचरली एक प्रेशर येतं ना की आता यांच्या अपेक्षा पूर्ण करणं गरजेचं आहे. राईट. ओके. सो ये रे रे पैसा 1 पहिला भाग जसा आपण केला होता त्याच्यात 3 पट हा झाला पाहिजे ना, धमाल झाली पाहिजे, तेवढीच इंट्रिग झालं पाहिजे, तसाच तेच थ्रिल असलं पाहिजे, ट्रीटमेंट तशीच पण वेगळी असली पाहिजे. म्हणजे मला आठवतं आहे पहिल्यांदा ज्यावेळी रीडिंग केलं ना, त्याच्यानंतर आम्ही चौघे जेवायला गेलो होतो रात्री, आणि त्याच्यात प्रत्येकाचं म्हणणं होतं, मग म्हणणं असणारच ना, अर्थात जाम म्हणणं होतं यांचं, हे असं झालं पाहिजे. मला खरंच प्रेशर आलं. प्रेक्षकांचं एक म्हणणं आहे, ऍक्टरचं पण म्हणणं आहे, दादा आपण तिकडे असं केलं होतं ना, मग इथे असं झालं पाहिजे, हे असं झालं होतं, आठवत आहे. सो येस, प्रेशर असतंच. पण हे मला असं वाटतं की विथ एक्सपिरियन्स ना प्रेशर आपण हँडल करायला शिकतो आणि बऱ्याच वेळा चुकांमधनं शिकतो. म्हणजे ये रे रे पैसा 1 मध्ये काही गोष्टी वर्क झाल्या होत्या, पण काही गोष्टी वर्क झाल्या नव्हत्या, तर त्या का वर्क झाल्या नव्हत्या हेही फिगर आउट करायचा आम्ही प्रयत्न केला, त्या चुका सुधारायचाही प्रयत्न केला, आणि नव्याने काहीतरी एक रंजक सिनेमा, एक एंटरटेनमेंट पॅकेज जे तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर बसून, म्हणजे 4 वर्षाच्या मुलापासून ते 80 वर्षाच्या आजीबरोबर तुम्ही एकत्र बसून बघू शकता आणि तुम्हाला सगळ्यांना मजा येईल. हे कसं करू शकतो याचा आम्ही खूप अभ्यास केला. हे वर्क होईल का, ते नाही, हे नको, हे ठेवूया, हे पाहिजेच, इथपर्यंत सगळं
करून आम्ही हा सिनेमा बनवायचा प्रयत्न केला आहे. आणि जेव्हा आमचा प्रीमियर झाला तेव्हा हे आम्ही नोटीस केलं की म्हणजे जेन्युअनली 3 वर्षाची मुलगी पण आली होती, ती बबलीच्या प्रेमात होती. वा वा वा. सो दॅट वॉज कॉम्प्लिमेंट फॉर अस की लहान मुलांना पण हे कॅरेक्टर्स आवडतात आणि बाकी सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप छान होता. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना एक कॉन्फिडन्स आला की अरे हां, आपण छान एंटरटेनमेंटचं पॅकेज घेऊन आलोय जे सगळ्यांना बघायला मजा येईल. वा, तुझ्याकडूनच ऐकायचं आहे प्रीमियरचा अनुभव. नाही, आम्हाला खूपच चांगला रिस्पॉन्स होता. आणि ह्यावेळेला ना कलाकार मंडळी किंवा बाकी इंडस्ट्रीमधले लोक होतेच, मान्यवर होतेच, पण त्याच्या बरोबरीने खूप नॉन फिल्मी लोक आम्ही मुद्दामून बोलवले होते की जेणेकरून मी त्यांना इन्व्हाइट केलं होतं जेणेकरून आम्हाला नॉर्मल पब्लिकचं काय म्हणणं आहे हे कळावं. तर एका स्क्रीनला ऑलमोस्ट 90% नॉन फिल्मी लोक होते. आणि आम्ही इतका थरली, आम्ही बसत नाही जनरली प्रीमियर्सला, कारण आम्ही इकडच्या स्क्रीनमधनं तिकडच्या स्क्रीनमधून तिकडच्या असे आम्ही हॉप करत असतो. पण इतका फॅन्टॅस्टिक रिस्पॉन्स आला आम्हाला सगळ्यांना. आणि दादा म्हणाला तसा, म्हणजे इनफॅक्ट ह्याची पण लेक आली होती इरा, ती पण आता 10 वर्षाची आहे. तर इरानी जवळजवळ 15 मिनिटं इंटरव्ह्यू दिला त्याच्यानंतर. क्या बात आहे. आणि आमच्या सिनेमाला UA 13+चा सर्टिफिकेट मिळालेलं आहे, त्यामुळे अगदी फॅमिली सकट तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही हा सिनेमा बघू शकता. तर मला इतकं छान वाटलं ह्या गोष्टी की लोक येतात, बघतात, त्यांना आवडतं. गाणी तर प्रचंड गाजतायत, ट्रेंडिंगलाच आहेत सिनेमाची. तर आत्ताच नुकतंच उडत गेला सोन्या लॉन्च झालंय. आय थिंक अजून एक 3रं गाणं पुन्हा एकदा लॉन्च होईल, म्हणजे नव्याने लॉन्च होईल. तर गाणी पण लोकांना आवडतायत, सिनेमाही लोकांना आवडतोय आणि ते थरली एन्जॉय करतात. जो आम्ही 3 नंबरचा स्क्रीन होता, मला अजूनही लक्षात आहे की 3 नंबरच्या स्क्रीनमध्ये मी सारखी जाऊन, कारण लोक नुसते शिट्ट्या टाळ्या वाजवत होते. आणि हा अनुभव प्रत्येक कलाकारासाठी, कलाकार म्हणजे मी क्रिएटिव्ह माणसासाठी म्हणते, क्रिएटिव्ह माणसासाठी इतका महत्त्वाचा आहे. हो. आणि ह्याचं खूप म्हणजे खरंच आम्ही एवढं नक्की सांगू शकतो की दादा आहे ना या सिनेमाच्या बाबतीत आमचा सूर्य आहे आणि आम्ही सगळे त्याच्या भोवती फक्त फिरतोय. की खरंच म्हणजे वेगळा माझ्याकडे शब्द पण नाही आहे की या एका माणसाच्या कन्व्हिक्शनवरती आम्ही या सिनेमामध्ये काम केलेलं आहे. आणि हे जे काही झालेलं आहे, छान जमून आलेली भट्टी आहे, तर ही केवळ या माणसामुळे आहे. कारण आम्ही जेव्हा चित्रपट करतो, संजय जाधवचा सिनेमा म्हटल्यानंतर टेक्निशियन असू देत, तंत्रज्ञ असू दे किंवा कलाकार असू दे किंवा निर्माता असू दे, हा फक्त ह्या माणसासाठी उभा राहतो, कारण त्यांनी तेवढं प्रूव्ह केलंय. कारण आम्हाला त्याच्यावरती तेवढा विश्वास आहे की ह्याच्याकडे येताना डोळे बंद करून जरी आलं ना तरी तुम्हाला अल्टिमेटली जसं दिसायचं आहे, की एखाद्या हिरोईनला, एखाद्या हिरोला जसं दिसायचं आहे तसे ते दिसणार आहेत, एखाद्या कलाकाराला जो पार्ट आहे तो मिळणार आहे, एखाद्या साऊंडवाल्याला जसं साऊंड करायला पाहिजे सिनेमा तसा तो साऊंड करणार आहे, एखाद्या म्युझिशियनला असं वाटणार आहे की अरे यार माझं गाणं असं झालं पाहिजे, तेही होणार आहे, एखाद्या DOPला वाटणार आहे की माझं चित्र असं दिसलं पाहिजे, तेही होणार आहे. सो हे सगळी माणसं जेव्हा एका माणसाच्या कन्व्हिक्शनवरती येतात ना, तेव्हा एक ये रे पैसा 3 सारखा सिनेमा बनतो असं मला वाटतं. आणि तो खरंच आमच्यासाठी सूर्य आहे. क्या बात आहे. मला हे सगळं आहेच, म्हणजे ट्रायल बॉलला तुम्ही 6 मारलेलंच आहे. ट्रायल बॉल म्हणजे तुमचा जो प्रीमियर झाला तेव्हाच्या रिॲक्शन्स मी ऐकतो. इराणी काय कमेंट दिली, काय बोलली तुला? आवडलं, तिला सिनेमा आवडला. आणि ती जेव्हा 3 वर्षाची होती तेव्हाही तिला ये रे पैसा हे गाणं आवडत होतं. तिने प्रचंड एन्जॉय केली फिल्म. ती इंटरव्ह्यूला आल्यानंतर आम्ही तिघं बसलो होतो, मी, आदित्य आणि बबली, म्हणजे आम्ही तिघं बसलो असं तिने काय गोष्टी सांगितल्या की बाबाने कशी ती बॅग नाही उचलली, मग बबलीला कसं ती सांगत होती आणि तिला प्रचंड फिल्म आवडली. ती म्हणली मस्त फिल्म आहे. सो ती रिॲक्शन तिची आणि तिची बोलकी रिॲक्शन आहे, म्हणजे ती त्याच नाही आवडलं तर नाही आवडलं म्हणणं. Honest म्हणजे आणि ते खूप innocent असतात लहान मुलं. हो. ही रिॲक्शन खूप महत्त्वाची होती. मला नेहमीच, आता तेजस्विनी म्हणाली तसं, की ऑडियन्स रिॲक्शन खूपच मॅटर करतं. मी नेहमी कधीही, म्हणजे ये रे पैसा बद्दल सांगायचं तर मी प्लाझाला जाऊन गपचूपपणे पडद्याच्या आडून त्या रिॲक्शन बघत असतो. आणि ती सर्वात मोठी समाधान देणारी गोष्ट असते जेव्हा संजय नार्वेकर सर आणि उमेशदाच्या सीनवर लोक लोटपोट होत असतात, जेव्हा देताहुना म्हटल्यानंतर लोक थिएटरमधून मला एक संजू दादाची एक मिठी आठवते अजूनही. खारी बिस्किटचा स्क्रीनिंग होतं आणि गपचूप गेलो होतो आम्ही, आणि शेवटी त्या 6 मारल्यानंतर ती मुलगी त्याला मिठी मारते, त्याच्यावरती लोकांनी टाळ्या वाजवल्या होत्या आणि दादा माझ्या मागे होता, मी येतो आणि दादाने
वळून फक्त मला मिठी मारली होती. मला वाटतं की आम्ही सगळे कलाकार ह्याच गोष्टीसाठी काम करत असतो की ही गोष्ट मायबाप रसिक प्रेक्षकांना आवडावं आपलं काम. हे सगळं चाललंय ते त्यांच्यासाठी काहीतरी एक गोष्ट आणली आहे. सिनेमा लोकांना आवडतात, नाटकं लोकांना आवडतात, तर ह्याचं जे रसग्रहण करणारी आपली मायबाप जनता आहे त्यांच्यासाठी आणखीन एक छान काहीतरी गोष्ट आणली, तर याचा आनंद आहे. म्हणजे आता मगाची प्रमोशनचा मुद्दा निघाला तेव्हा विनोद बघ ना किती प्रमोशन बदललेलं आहे. उमेश कामत सरांचं नाटक आहे झरतरची गोष्ट, हाऊसफुल पॅक, त्यात जाऊन आम्ही ये रे पैसा सिनेमाचं प्रमोशन केलं. म्हणजे एकांकिका स्पर्धेतले आम्ही पोरं व्यावसायिक नाटक केलं, मग त्या बळावर आम्ही मराठी सिनेमात काम करायला लागलो. पण त्याचं प्रमोशन पुन्हा अगदी आम्ही रंगभूमीवर येऊन करतोय. हे किती एकात एक गोष्ट आहे. आणि हा मोठा एक्सपिरियन्स होता. मी भारावून गेलो होतो. मी तसा जरा ऑडियन्स बरोबर संवाद साधण्यासाठी मी म्हणजे पुढे असतो, पण त्या दिवशी मी खरंच भारावलो होतो की नाटकाचं भरगच्च असं ऑडिटोरियम, आणि त्यात मी सांगतो की आमचा सिनेमा येतो. तर ह्या ये रे पैसा 3ने खूप सारे एक्सपिरियन्स आत्तापर्यंत दिलेत. मला खूप खात्री आहे की हा मायबाप रसिक प्रेक्षकांना आवडणारा सिनेमा आहे आणि सिनेमा रिलीज झाल्यानंतर सुद्धा तोच आशीर्वाद मिळेल जो आत्तापर्यंतच्या सिनेमांना मिळत होता. खरंच खूप भरभरून बोललात, कारण ते तितकं उत्तम काम तुम्ही केलं. आणि जसं तू म्हणालास की त्या नाटकामध्ये जाऊन प्रमोशन केलं, शेवटी प्रत्येकाची भावना हीच असते. जरी उमेश तुमच्या सिनेमाचा भाग असला तरी तो नसता तरी त्या नाटकात तुम्ही जाऊन ते केलं असतं. कारण इनफॅक्ट भरत जाधव सर सुद्धा स्वतः आम्हाला म्हणाले होते की सई रे सईचे नाटकं म्हणजे त्याचे शोज फुल चालले, तुम्ही प्लीज सगळी टीम या आणि इथे प्रमोट करा. सो आय थिंक हे समोरच्या म्हणजे जरी ते आमच्या सिनेमाचा भाग नसले तरी सुद्धा त्यांना हे म्हणावंसं वाटतं. हेच किती हे प्रेम आहे. आणि हे प्रत्येकजण मराठी इंडस्ट्री म्हणून हा सगळ्या गोष्टींचा विचार करतोय की आपला सिनेमा चालावा, फक्त आपलाच नाही तर दुसऱ्याचंही कलाकृती तितकीच उत्तम पुढे यावी. सो हे खूप छान आहे, हे असंच राहावं. रे रे पैसा तुम्ही म्हणाला तो उत्तम पैसा येऊ दे आणि तो ट्रिपल धमाका होऊ दे, ह्या शुभेच्छा आहेत. वाढदिवसाच्या तुम्हाला जसं मी मगाशी म्हणालो की उत्तम शुभेच्छा मिळणारच आहेत. आत्ताही तुम्हाला ABP तर्फे शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. थँक्यू. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.